नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्यामध्ये टोमॅटो घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एक ना टोमॅटो घ्यायचा आहे. मोठ्या आकाराचा लालबुंद पिकलेला टोमॅटो वापरला तरी चालेल. आता हा टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटोपासून तुम्ही बरेच पदार्थ बनवले असतील, पण हा पदार्थ कधी बनवला नसेल. अगदी लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हा पदार्थ देऊ शकता. इतकं भन्नाट आणि पौष्टिक आहे. टोमॅटो आपण चिरून घेतला. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरला तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी चिरलेला जो टोमॅटो होता तो घालायचा आहे. सोबतच यामध्ये 2 चमचे दही घालूया. सोबतच 2 चमचे पाणी घालायचं आहे किंवा पाणी नाही घातलं तरी चालेल. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाण्याचा वापर नाही केला ना तरी चालतं. पहा, अशा स्वरूपाचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिक्सरला आपण हे फिरवून अशा स्वरूपाचं याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता तयार झालेलं मिश्रण लगेचच आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, अशा स्वरूपाचे आहे. हे मिश्रण अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घेऊया. सोडा घातल्यानंतर पहा, आपलं मिश्रण आणखीनच छान असं हलकं फुलकं असं झालेलं आहे. तर इथे आपलं टोमॅटोचं फायनल मिश्रण तयार झालेलं आहे. चला तर काय बनवायचं ते दाखवते. आता लगेचच गॅसवरती आपल्याला तवा ठेवायचा आहे. इथे मी बिडाचा तवा वापरते. तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तो वापरू शकता. आता याला ना थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि तयार केलेलं टोमॅटोचं मिश्रण आपल्याला तव्यावरती सोडायचे आणि अलगद हाताने याला पसरवून घ्यायचं आहे. पहा, इथे आपण डोसा पसरवल्यानंतर लगेचच त्याला भरपूर अशी जाळी पडलेली आहे. झाकण ठेवलं, 2 मिनटं व्यवस्थित भाजून घेतलं. पाहू शकता मस्त जाळीदार असा आपला हा डोसा तयार होतोय. आता वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि हा डोसा पलटवून घेऊया. पहा, डोसा खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असा भाजलेला आहे. रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. आता दोन्ही बाजूने आपण हा डोसा व्यवस्थित असा भाजून घेऊया. पहा, इथे मस्त असा आपला टोमॅटोचा जाळीदार स्पॉन्जी डोसा तयार झालेला आहे. आज आपण मस्त असे जाळीदार आणि स्पंजी टोमॅटोचा डोसा बनवतोय, जो की पहा कोणत्याही पूर्वतयारीशिवाय अगदी झटपट असा 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो. महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तयार होतो. हे डोसे तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. अगदी झटपट बनतात आणि खायलासुद्धा पौष्टिक आहे. तर आपण घेतलेल्या साहित्यांमध्ये आपले असे मध्यम आकाराचे 4 ते 5 डोसे तयार होतात. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर साहित्यांचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. पहा, डोशाला काय मस्त अशी जाळी आलेली आहे. यावरूनच समजतं की डोसा अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मलासुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. आणि तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. तर पहा, अशा पद्धतीने इथे आपण हे सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत. डोसा भाजताना ना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. मस्त असे इथे आपले जाळीदार, मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी टोमॅटोचे डोसे तयार झालेले आहेत. हे सेट डोसे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. जसे की ओल्या नारळाची चटणी असेल, शेंगदाण्याची चटणी असेल, त्यासोबत सर्व करू शकता. चवीला खूपच जबरदस्त लागतात. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि घरगुती भोजन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेन.
पहा, हे डोसे किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झालेले आहेत. जितके दिसायला सुंदर दिसतात ना, त्यापेक्षा चवीला तर खूपच भन्नाट लागतात. तुम्ही सुद्धा एकदा असे डोसे नक्की ट्राय करून पहा. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, नक्की चेक करा. चला मग आपण भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग बाय बाय.